तिकडे गीता सांगितली, हा महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. आणि तिकडं 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णानं जे शब्द उच्चारले अर्जुनाच्या समोर, वास्तविक अर्जुन निमित्त होता. 18 अध्याय आणि श्लोक किती? 700 श्लोक. हे जेव्हा भगवंताच्या मुखातनं आले हे श्लोक आजही जोशी साहेब सांगतायत जर्मनीवरून ना, जर्मनवरून जे सायंटिस्ट आले त्या सायंटिस्टकडं काहीतरी अशी वैज्ञानिक उपकरणं आणि त्या उपकरणांच्या माध्यमातून त्यांना संशोधन मिळालं की आजही ते 700 श्लोक जिथं उच्चारले भगवंतांनी तिथं ते आहे, तिथे त्याची स्पंदन आहे. आता भगवंतानं जर तिथं कुरुक्षेत्रावर जर ते भगवद्गीतेतले श्लोक उच्चारले ते जर तिथं अजून असतील नाही, असतातच नाही, आहेतच. तर जर भगवंताच्या बाबतीत असं असेल तर आपल्या बाबतीत काय नसतं का? भगवंताच्या बाबतीत आता मला तुम्ही सांगा, मी जिथं बोलतोय, जर तुम्ही इथं मोबाईल सुरू केला तर अमेरिकेतला सुद्धा माणूस हे माझं ऐकू शकतो. आमच्या ठाण्याला माझा मुलगा आहे डॉक्टर, तो पण ऐकू शकतो. आता जर ऐकू शकत नुसतं ऐकतो असं नाही तर चित्र पण पाहू शकतो. मला तुम्ही सांगा, कधी विचार आपल्या डोक्याने केला की जर जिथं आपण बोलतोय तर आपला जिथं मुलगा असेल, आपले मिस्टर असतील, आपले नातेवाईक असतील, तिथं ते लगेच आपण बोलतो ते ऐकू शकतात. म्हणजे काय याच्यात काय वायर लावली का? काय 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 आहे काय? त्यालाच म्हणले कॉस्मिक लाईफ फोर्स, हा इंग्लिश शब्द आहे. तो जर्मन लोकांना माहिती आहे का नाही मला माहित नाही, त्यांनी उपकरण जोडले. पण आपल्या शास्त्रांना सांगितलंय, त्याला असं म्हटलंय कॉस्मिक लाईफ फोर्स म्हणजे वैश्विक जीवन शक्ती त्या संबंध ब्रह्मांडामध्ये भरू नये म्हणून ते जे शब्द आहेत ते आजच नाहीत, आजचे नाहीत, कालचे नाहीत, 5000 वर्षाचे पण इथं आहे. लाईफ फोर्स, लाईफ हा शब्द अंडरलाईन करा. माणूस जातो पण त्याच्या ठिकाणी असलेलं जे लाईफ आहे ना ते लाईफ जात नाही. मनुष्य मरतो, माणूस मरतो. म्हणजे मरतो कोण? लाईफ मरत नाही, म्हणजे जीवन मरत नाही. शरीर आहे ना ते लाईफ सोडतं, म्हणजे ती शक्ती सोडते. त्याला म्हणतात लाईफ पॉवर. आता इथं हा बल्ब आहे,